ठाणे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 1,09,116 मतांनी लीड घेत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या विजयामुळे ओवळा माजिवडा मतदारसंघातील त्यांची लोकप्रियता, शिवसेनेचा स्थानिक प्रभाव पुन्हा अधोरेखित झालेला दिसून येतोय. सरनाईक यांनी आपल्या मागील 15 वर्षाचा कार्यकाळात ओवळा माजिवडा मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे त्यांना जनाधार अधिक बळकट झालेला आहे. कॅशलेस हॉस्पिटल, ग्रंथालय, संगीत गुरुकुल, तीरंदाजी प्रशिक्षण केंद्र, टोगो व्हॅन, मेट्रो प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा स्थानिक जनतेला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या आहेत. शिवाय कोविड-19च्या काळात गरजूंना दिलेल्या मदतीमुळे त्यांच्याबद्दल विश्वास वाढला आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवरती 1,09,116 मतांची लीड घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. प्रचारादरम्यान त्यांनी मतदारांसमोर विकास कामांबाबतचा अहवाल मांडला आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला. जी आता माहिती मिळाली जवळजवळ 1,10,000चा मताधिक्य आणि हा विजय निश्चितपणे माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि जी शिवसैनिकांनी अहोरात्र परिश्रम घेतले, मेहनत घेतली, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचे हे फळ आहे. पहिल्यांदाच मला वाटलं होतं की 1,00,000च्या मताधिक्याने मी निवडून येईल म्हणून मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं, पण 1,10,000चं मताधिक्य जे मला आज मिळतं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे. नाही बघा, प्रामुख्यानं ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत जर कोणी असेल तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य जनतासुद्धा सांगते. तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, खेड्यामध्ये, पाड्यामध्ये कुठेही जाऊन विचारा, कुणाला जर आमच्या भगिनीनं विचारलं तर मत कुणाला दिलं तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून मत मी दिलं आहे. भले तो उमेदवार कोण आहे त्यांनी पाहिलं नाही, अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण केली होती एकनाथ शिंदे साहेबांनी 27 महिन्याच्या कार्यकाळामध्ये. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादा पवार यांनी जे सहकार्य त्यांना केलं त्यामुळे एवढ्या चांगल्या योजना राज्यामध्ये लाभू शकलेत आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्याचं धोरण त्यांनी आखलं. प्रामुख्याने MMRDA क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने विकास कामं मोठ्या प्रमाणात केली त्याचं हे यश आहे असं मला वाटतं. देशामध्ये नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं कार्यरत होतं त्याचा परिणाम म्हणून एवढं मोठ्या प्रमाणात हे महायुतीचे सगळे आमदार निवडून आलेले आहे. आणि अपेक्षा होती की विरोधी पक्षनेता तरी एखाद्या पक्षाला मिळावा, परंतु तो दुर्दैव आहे की विरोधी पक्षनेतासुद्धा आज विरोधी पक्षाला कुणालाही ती सदस्य संख्या 29 नसल्याकारणानं मिळू शकत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं 27 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आमचं महायुतीचं सरकार काम करत होतं तशाच पद्धतीचं काम हे भविष्यामध्ये महायुतीचं सगळे काम सरकार करेल याची मला खात्री आहे.